त्याचं काय झालं काका? म्हणजे आम्ही मी विचारला प्रश्न, मी घड्याळात वाजले किती एवढं बघत होतो. नाही, तरी आम्हाला कळतंय की आम्हाला उशीर झालाय. अजून 12 कुठे वाजलेत? होतात कुठे? नाही काका, मी काकूंना. प्रश्न कुठे होतात असा आहे, उत्तर मी काकूंना सांगितलं होतं. हे असू शकत नाही. पण काका ऑफिसला होतो. इतका वेळ? काय नाईट शिफ्ट होती की काय? काय हो, काय झालं? थांब जरा. हा, काय विचारत होतो मी? नाईट शिफ्ट होती की काय? नाही, एका नवीन टूर बद्दल डिस्कशन करायचं होतं म्हणून सरांनी मला थांबवलं होतं. आणि तुला? मला एक वेगळं काम होतं. का दोघं एकत्र काम करत नाही का? नाही नाही, असं नाहीये. आम्ही एकत्र काम करतो, एकाच ऑफिस मध्ये काम करतो, पण एकाच वेळेला आम्ही एकच काम करतो असं नाही ना. का? आपण नसतील एका वेळी एक काम करत. तुम्हाला काय करायचंय? काय करायचं म्हणजे? तुला हे चुकीचं नाही वाटत? तर त्यात चुकीचं काय आहे? असतील त्यांचे काहीतरी नियम. मला नाही पटत. बरं, टूर कसली होती? नाही म्हणजे विचारलं तर चालेल ना? काय हरकत नाही ना? नाही नाही, एक नवीन टूर डिझाईन करतोय एकट्या राहणाऱ्या माणसांसाठी. त्यासाठीच सरांनी मला थांबवून ठेवलं होतं डिस्कशन साठी. तुझ्या सरांना हा महत्वाचा वाटत नाही का? म्हणजे ह्याचं मत विचारात का नाही घेतलं? नाही काका, तसं नाही आहे. मला एक वेगळं काम दिलं होतं, नाहीतर मी थांबलोच असतो ना डिस्कशनला. हा, अहो त्यांना आत तरी येऊ द्या. हा या, पण मला ना काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय, पण कसला ते कळत नाही. तुमच्या सराने एकदा भेटायला पाहिजे मला. तुम्ही या रे, हातपाय धुवून घ्या, मी पानं वाढते. नाही नको, खाऊन आलोय आम्ही थोडं. अगं बरं, ठीक आहे, आत तर याल. तुम्हाला काय फी मिळते का दोघांची वकिली करायची? हा, मला काय हौस आहे म्हणून ओरडतो काय मी? अगं मनाला काळजी वाटते मुलांची म्हणून बोलतो मी. आणि शेवटी मुलं लहान असली काय मोठी असली काय, घरी याची वेळ चुकता कामा नये. ती एकदा चुकली की वेळही कायमची चुकते आणि मुलंही. आता काय त्यांचं खाणं झालं असलं तरी मला भूक लागली, मला वाढा. हो, हा, फोन वाजतो तुमचा. सोसायटीतले कोणी असतील ना चाबी वगैरे मागायला, त्यांना सांगा काय ते तुमचं तुम्ही बघा म्हणून. वॉचमॅन करून ठेवलंय तुमचं. दादा काका? हा काका, काय हो एवढ्या रात्री फोन केला? अरे वर्षा आहे का रे? हो आहेत ना, पण झोपलेत. हो का? बरं मग त्याला माझा निरोप दे की उद्या मी डॉक्टरांकडे जातोय आणि वेळ पडली तर मला ऍडमिट व्हावं लागेल. काय हो काका, काय झालं? माहित नाही,
अजून निदान झालेलं नाहीये, पण डॉक्टरांना डेंग्यूची शक्यता वाटते. अरे बापरे, मग आता हो ते बोला ना काका. काका काही हवंय का तुम्हाला? नाही काही नाही. बरं ठेवतो मी फोन. काका अहो अहो काका. काय काय झालंय? अगं सदा काकांची तब्येत बरी नाहीये, ऍडमिट करावं लागणार आहे बहुतेक. त्यांना आणखीन पण काहीतरी बोलायचं होतं ग, पण मी लहानपणापासून बघतो सदा काका असेच आहेत. त्यांना काय मागायचं असलं तर बोलतच नाहीत ते. मी अण्णांना सांगून येतो. हो हा बसा तुम्ही. काय कुठे चालत लगेच अण्णांना सांगायला? म्हणजे? शिवाय तुम्हाला ना काही कळतच नाही हो. मला काय वाटतंय, सदा काकांना ना पैसे हवे असते म्हणून ऍडमिट होतात हॉस्पिटलमध्ये असं सांगायला फोन केला तुम्हाला, दुसरं काही नाही. अगं पण नाही हो, त्या गिरगावातल्या आपल्या चाळीतल्या सगळ्या लोकांना बरोबर ओळखते. हा तुम्ही ना का मला सांग. आणि त्यात आपल्या अण्णा ते तर कर्णाचा दुसरा अवतार आहेत, देतील लगेच पैसे काढून. ते काहीच नाही, कमी पडले ना आपल्याकडून पण मागतील. हा आपण असं करूया ना, अण्णांना 2-4 दिवस नकोच सांगूया ना सदा काकांचा फोन येऊन गेला म्हणून. अगं शोभा असं कसं करता येईल? काय फरक पडतोय, मी बघते. मी बघते असं म्हणाले ना, झोपा तुम्ही. बरं ठीक आहे. काही ना काही कारण सांगून अण्णांकडचे पैसे स्वतःच्या ताब्यात घ्यायला हवे, नाहीतर सदा काकांच्या घशात ओतून मोकळे होते. काका हे काय? महिन्याचं भाडं. अगं इतकी काय घाई होती? आरामात दिले असतेत ना. आम्ही काय कुठे पळून चाललो होतो का? आणि यापुढेही लक्षात ठेवा बर का, भाडं देण्याची अजिबात घाई करायची नाही. पावती संध्याकाळी मिळेल. येतो आम्ही. हे काय, तुम्ही पैसे घेतलेत? हो, काय कमी होती आपल्याकडे पैशाची? गरज तरी होती का? गरज पैशांची नसली तरी पाकिट घेण्याची होती. काय ते घेतलं नसतं ना तर त्याला जबाबदारीची जाणीव झाली नसती. कोणीतरी आपल्यावर पैसे न घेता उपकार करतोय या भावनेपेक्षा आपण कोणाकडे तरी पैसे देऊन राहतोय ही गोष्ट जास्त मानाची आहे. पटतंय मला तुमचं, पण तरी तुम्ही ना
कधी कधी फारच व्यवहारी वागता असं मला वाटतं. वाटू दे, मी वागतोच तसा. काय व्यवहारी माणसाला आगाऊ म्हणतात, पण मला वाटतं व्यवहारी असणं हे शहाणपणाचं लक्षण आहे. कारण नात्यांमधला योग्य दुरावा कधी कधी जास्त महत्वाचा असतो. त्यामुळेच ती नाती टिकतात. गुड मॉर्निंग जुई. गुड मॉर्निंग. का ग इतकी अस्वस्थ का दिसतेस? काही नाही. अरे जय आला नाही अजून, येईल येईल. कदम, जय येणार नाहीये का आज? का येईल की, आणि येणार नसतं तर त्याने कळवलं असतं ना. येईल. गुड मॉर्निंग. अरे वा, क्या बात आहे. काय हो? रजनी मॅडम, उशीर का झाला असं विचारायला नवरे आले नाहीत वाटतं आज अजून. बहुतेक आज नवऱ्यालाच उशीर झालाय. जय नाही आला? येईल का? येणार आहे ना? येईल की. अब सगळेच का मला विचारताय, तो येणार नसतं तर हो, फोन घे आला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आदिती, चल ना आपण कॉफी घेऊ. चल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. एक काय रे जय, किती जुनाट दिसतोय हा शर्ट. नवीन घ्यायला हवा. एक काम करू, मीच देते तुला गिफ्ट. नाही, तू काही बोलूच नकोस. मला काही कारण नकोत, माझं ठरलंय. शोभा, शोभा, चल मी निघतो, मला उशीर होतोय. थांबा, मला आधी तुम्ही सांगा की मला तुम्ही वॉशिंग मशीन आणि व्हॅक्युम क्लिनर घेऊन देणार आहेत की नाही? अगं पण मी सांगितलं ना, आपलं बजेट. जळलं मेलं तुमचं बजेट. चुलीत घाला ते. कधी वाढलंय ते? आपलं बजेट पुढच्या 10 वर्षात सुद्धा वाढणार नाही. ते आयुष्यात जितकं आहे तितकंच राहणार. जरा आजूबाजूला बघा. शेजाऱ्यांकडे ना स्वयंपाक करायला बाई येतात ना, त्यांच्याकडे सुद्धा व्हॅक्युम क्लिनर आहे. हे बघ, या काही मूलभूत गरजा नाहीयेत शोभा. अहो, मी काय म्हणते की आपण छान आदी मानवासारखं असं वल्कल नेसूनच राहूया ना. गॅस तरी कशाला, तुम्ही गारगोटे आणा. ते त्यालाच ठिणगी पेटवते, त्याच्यावरच अन्न शिजवते. मला उशीर होतोय. नाही नाही, जा जा तुम्ही. तुम्हाला उशीर होतो ना, जा. उशीर होतोय नाही, उशीर झालाय. मी तुम्हाला सांगितलं नाहीये, पण ना मला पाठीच्या मणक्याला खूप खूप त्रास होतोय. असं कामाशी वाकून वाकून करते ना, झिजत झिजत चालले मी नुसती अगदी. तुम्हाला उशीर होत असेल नाही? नाही नाही, तुम्ही निघा निघा, कामाला निघा. काय आहो, मी काही मागितलंय का? मी आजपर्यंत जे काही मागितलं ते आपल्या घरासाठी मागितलं, पण तुम्ही काही देऊ नका हो. कशाला? नाही, मी काम करते. मी यापुढे जन्मात तुमच्याकडून काहीही मागणार नाही. तुम्ही जा जा. करते ना आता, मीच माझ्या हातानेच कपडे धुते. साधं वॉशिंग मशीन मागतेय मी, पण तुम्ही नका ना मला बोलायला भाग पडू. तुम्ही निघा निघा ऑफिसला. मी धुते कपडे. जा. शोभा, अगं काय झालं? सावकाश. काय करते तू? चल इकडे बस. मी सांगत होते बस, कंबरड मोडणं. अगं बस बस. सावकाश. सावकाश. तुम्ही नाही काम करा. काय? तुम्ही ते बाथरूम मधले कपडे आज लॉन्ड्रीत टाका. माझ्याच्याने काही होणार नाही. त्रास होतोय मला.
बरं बरं, मी आत्ता सगळे कपडे लॉन्ड्री मध्ये टाकतो. पण शोभा, खरंच सांगतोय की वॉशिंग मशीन आपल्याला हप्त्यावर घेणं सुद्धा परवडणारं नाहीये. नका घेऊ. माझ्या या दुखण्यावर वॉशिंग मशीनच्या हप्त्यापेक्षा जास्त पैसे खर्च झाले तरी चालतील, पण तुम्ही वॉशिंग मशीन घेऊ नका. आई गो आई. अगं पण अभि, थांब जरा. हे घे, तू पाणी पी बघू, थोडं पाणी पी. हे घे. हो द्या द्या. हा, बरं वाटतं? बरं बरं, अगदी बरं वाटतंय. हे घे. हे काय अण्णा? मला जयने दिलेले पैसे. अहो पण अण्णा, हे पैसे जयने तुमच्या खर्चासाठी दिलेत ना. हो, पण घरातच खर्च होत आहेत ना ते. हे बघ, तू सुनबाईच्या तब्येतीकडे लक्ष दे, तिला झेपत नाहीये आता हे. आणि हो, तू आधी डॉक्टरला घेऊन ये बघू. हा, मी काय म्हणते, हा, म्हणजे थोड्या गोळ्या वगैरे घेतल्या ना की बरं वाटेल मला. नक्की. हो अण्णा, नाही ठेवा तुम्ही हे पैसे. नाही तर तुम्हाला असं वाटेल की मी नाटक करते पैसे उकळण्यासाठी म्हणून. ठेवा ठेवा. हे बघ, तू आता कसलाही विचार मनात आणू नकोस. जा आणि वॉशिंग मशीन बुक करून टाक. बुकिंगच्या ऍडव्हान्स पुरते आहेत हे पैसे. पण शोभा, पुढचे हप्ते? जय आणि अदितीला सांगू, आत्ताच नोकरीला लागलेत की नाही. करतील ते. हो, आपल्याला मदत मी करेन फोन त्यांना. परवाच येताना ना बाजारात मोठं दुकान बघितलं मी. दिवाळीचा सेल लागला तिकडे. चांगल्या वॉशिंग मशीन आहे तो, त्यातलीच एखादी बुक करू. नाही मी तयार होऊन येते, मग आपण जाऊया. हो नाही, वॉशिंग मशीन आणली ना की हे कमरेचं दुखणं कमी होईल माझं. आणि तुम्हाला या ऑफिसला जायला उशीर होतोय, लवकर आटपते मी. मला काहीच कळत नाहीये ग. काय कळत नाहीये? तू बोललीस ना त्याच्याशी? तुला कोणी सांगितलं? अगं तूच नाही का सांगितलंस मला आता. जुई, काय झालंय? काय नाही, मला काहीच कळत नाहीये. ओके, कूल डाऊन. होतं असं, इट्स ओके. बरं, मला सांग, तू काय विचार केलायस? आदिती, मला पटलंय तुझं की घाई नाही करायची, पेशन्स ठेवायचे. आणि मला पूर्ण खात्री आहे की तू दिलेलं सोल्युशन हे करेक्ट आहे. हळूहळू जिंकायचंय मला जयला. पण यासाठी मला तुझी मदत हवी. आणि मला या सगळ्याची नाहीये सवय. मुलांशी मैत्री करणं, त्यांच्याशी बोलणं, आणि हे डेटिंग वगैरे माझ्याकडनं तर नाही शक्य. आणि ती जे करते ते तर त्याहून नाहीये शक्य. वा, मस्त. अगं मग काय म्हणाले क्लायंट? अगं काय म्हणाले क्लायंट? येतो म्हणाले ना? हा, येतो म्हणाले. वा, मस्त. पी कॉफी. अगं थंड होईल.
मस्त असते ना ऑफिस मधली कॉफी? हो. जुई, आवडली तुला? पी ना मग, गार होईल. काय आदिती, करशील ना मला मदत? तू म्हणशील ते करेन मी.